करायला आलो होतो की ह्या प्रभाग सिस्टीम जी आहे त्याच्यामुळे प्रचंड गोंधळ होतो आहे। आता ही काही ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली या शहरांच्या लोकसंख्या वाढलेल्या आहेत आणि तिथे 3 आणि 4 चे प्रभाग करून एखाद्या निम्मा विधानसभेचा मतदारसंघ व्हावा इतपत मोठे प्रभाग झालेले आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये, मतदारांमध्ये प्रचंड संभ्रम आहे। लोकांना नक्की कोणाकडे जायचं, कोणत्या नगरसेवकाकडे जायचं, वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक निवडून येतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा कामामध्ये दिरंगाई होते। यापूर्वी निवडणुका वॉर्ड न्याय व्हायच्या, जसं मुंबईला आता होता त्याप्रमाणे व्हायच्या आणि आमची त्यांना विनंती होती की तुम्ही या निवडणुका वॉर्डप्रमाणे घ्याव्यात। दुसरं कारण असं होतं की त्यांनी मध्येच सांगितलं होतं की आम्हाला व्हीव्हीपॅट प्रमाणे निवडणुका व्हीव्हीपॅट देता येणार नाही, कारण 3-3, 4-4 उमेदवार आहेत, त्यामुळे आम्हाला व्हीव्हीपॅटचा वापर करता येणार नाही। त्यासाठी सुद्धा आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही एक वॉर्ड एक उमेदवार अशा पद्धतीने निवडणुका घ्या, म्हणजे तुम्हाला व्हीव्हीपॅटचाही वापर करता येईल। अशा मागण्या आम्ही आज त्यांच्याकडे केल्या आहेत आणि त्यांनी आमच्या या सर्व मागण्या वरिष्ठांकडे म्हणजे राज्य शासनाकडे पाठवू अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत देखील, त्याच्या वेळापत्रकाबाबत देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। त्याचप्रमाणे इतर ज्या काय आमच्या सूचना होत्या त्या त्यांना मांडलेल्या आहेत। एक महत्त्वाची सूचना जी राज ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यात सुद्धा केली, मतदार याद्या एकदा तपासून घ्या। काही नावं वगळली आहे, काही नावं दुबार आहे, कारण आता सध्या महाविकास आघाडी सुद्धा याच अनुषंगानं आरोप करते आहे महायुती सरकारवर। या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? आता या राज्य निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर आम्ही आता 1 वाजता चोकलिंगम साहेब म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेणार आहोत। हे सर्व मुद्दे आहेत, म्हणजे जे निवडणूक मतदार याद्या आहेत, आमची त्यांना अशी मागणी राहील की तुम्ही आता विशेष पुनरीक्षण कार्यक्रम 2025 आता ताबडतोब राबवा। ज्याप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी त्यांनी एक विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घेतला होता, तो कार्यक्रम तुम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी घ्या, जेणेकरून हा जो दुबार मतदार किंवा मतदार याद्यांमधला घोळ, त्याबरोबरच 18 वर्षावरील आता जे मतदार होणार त्यांनाही नोंदणी करता येईल। त्यासाठी म्हणून आमची त्यांच्याकडे मागणी राहणार आहे की तुम्ही ताबडतोब एक विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबवा। जसं बिहारमध्ये आता जो राबवला जातो तसा या धर्तीवरती आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा घेण्यात यावा, अशी मागणी आता आमची त्यांच्याकडे राहणार आहे। नक्कीच आता राज्य निवडणूक आयोगाकडे मांडलेला आहे आणि आता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे देखील मांडणार, कारण संपूर्ण माध्यमांमध्ये किंवा एकूणच ज्या चर्चा सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये संशयाला नक्कीच वाव आहे। विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील आम्ही जे उमेदवार होतो, आम्हा सर्वांना जे काही अनुभव आले ते देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि या ज्या मतदार याद्यांमधला घोळ आहे हा पहिला मिटवा, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, अशी आमची आग्रही मागणी राहील। महाविकास आघाडीचे एक पत्र आरोप करते आहे, त्या आरोपामध्ये तुम्हाला तथ्यता वाटते आहे का? कारण त्यांनी हे पत्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी लिहिलेलं होतं, त्यात त्यांचं असं म्हणणं होतं की प्रत्येक मतदारसंघात 10,000 साधारणपणे वोट जे आहे ते सेट करण्यात आलेले आहेत, जे आपल्याला मतदान करू शकतात। त्यांची हिरव्या रंगाने नावं केली, जे करू शकत नाही त्यांची लाल रंगाने केली आणि ही निवडणूक आयोगा पुढे सादर करून तसे सेट केले गेले असा आरोप महाविकास आघाडीने। जे मुद्दे सरफेसवर आले आहेत त्यामध्ये शंका घेण्यास नक्कीच वाव आहे, कारण आम्ही ज्या निवडणुका लढलो त्यामध्ये जो निवडणुकांचा किंवा मतदानाचा टक्का वाढला हे पण आम्हा सर्वांना अनाकलनीय आहे, कारण साधारणपणे 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावरती अजिबात गर्दी नव्हती, मतदान केंद्र वाढली होती, परंतु जेव्हा नंतर जे आकडे हातात आले, जे निदर्शनं आले ते प्रचंड वाढलेले होते। त्याच्यामुळे या सर्व शंकांना नक्कीच वाव आहे आणि त्याचं निराकरण शासनाकडून किंवा सरकारकडनं झालं पाहिजे। मुंबईमध्ये ही वॉर्ड न्याय पद्धत आहे, एक वॉर्ड एक विभाग, तशीच पद्धत नेमक्या कोणकोणत्या महापालिकांमध्ये अवलंबली जावी असं आमचं म्हणणं असं आहे की ठाणे,